हॅलो एव्हरीवन, मी सह्याद्रीज बायोलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सह्याद्रीज बायोलॉजी स्टँडर्ड 12 महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 2020 चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट पार्ट 4. वेलकम टू क्लास. Today we will understand about the pollen grain and development of male gametophyte. Pollen grain. We already studied about the process of microsporogenesis. बघा, मायक्रोस्पोरोजेनेसिस ह्या प्रोसेसमध्ये काय तयार होतात तर मायक्रोस्पोर तयार होतात. अँड दिस मायक्रोस्पोर ऑल्सो नोन ॲज अ पोलन ग्रेन. ओके, त्याच मायक्रोस्पोरलाच आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन. मग बघा, मायक्रोस्पोरोजेनेसिस हे कुठं होतं तर वी ऑलरेडी स्टडी अबाउट द टीएस ऑफ अँथर. बरोबर, टीएस ऑफ अँथर आहे. अँड दिस टीएस ऑफ अँथर शोज द मायक्रोस्पोरेंजियम. ह्या टीएस ऑफ अँथरमध्ये काय बघितले आपण, मायक्रोस्पोरेंजियम पाहिलेले आहेत. अँड दिस मायक्रोस्पोरेंजियम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोलन सॅक बिकॉज ऑफ दे फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. हे जे मायक्रोस्पोरेंजियम आहे त्याच्या आतमध्ये काय होतं, पोलन ग्रेन तयार होतात. म्हणून आपण ह्या मायक्रोस्पोरेंजियमला आपण पोलन सॅक असंही म्हणतो. तर चला तर बघूया, ह्या मायक्रोस्पोरेंजियमच्या आतमध्ये काय आहेत, स्पोरोजिनस टिश्यू आहेत. ओके, दीज स्पोरोजिनस टिश्यू, हे जे स्पोरोजिनस टिश्यू आहेत, दीज स्पोरोजिनस टिश्यू ऑर द स्पोरोजिनस सेल हॅव कॅपॅबिलिटी टू डिवाइड अँड फॉर्म द पोलन ग्रेन. हेन्स दीज सेल कॉल्ड ॲज अ पोलन ग्रेन मदर सेल. म्हणजे सपोज हा टीएस ऑफ अँथर आहे आणि ह्या टीएस ऑफ अँथरमध्ये काय दिसतं आपल्याला, पोलन सॅक दिसतात. आणि ह्या पोलन सॅकमध्ये काय आहेत, स्पोरोजिनस सेल्स आहेत. ह्या स्पोरोजिनस सेल्समध्ये काय आहे, कॅपॅबिलिटी आहे टू डिवाइड अँड फॉर्म पोलन ग्रेन. आणि म्हणून जर आपण ह्याच्यातली एक पोलन सॅक मधली जी एक स्पोरोजिनस टिश्यू काढली किंवा स्पोरोजिनस सेल काढली तर त्या सेलमध्ये काय आहे, डिप्लॉइड सेल आहे. बरोबर, ही काय आहे, डिप्लॉइड सेल आहे. बरोबर, ह्या डिप्लॉइड सेलमध्ये काय आहे, कॅपॅबिलिटी टू डिवाइड. ह्यांच्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. बरोबर, ह्या स्पोरोजिनस सेल आहे ह्याच्यामध्ये काय होतं, डिवायडेशनची कॅपॅसिटी आहे, ह्याच्यामध्ये मिओसिस होतं आणि काय तयार होतात, 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर काय होतात, तयार होतात. आणि ह्या 4 मायक्रोस्पोर आहेत, हॅप्लॉइड सेल्स आहेत, ज्या कशा असतात, क्लस्टर फॉर्ममध्ये असतात. बरोबर, मग ही जी सेल आहे ती काय करते, हॅप्लॉइड सेल मायक्रोस्पोर तयार करते. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, MMS, दॅट इज अ मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोरलाच आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन. म्हणून ह्या सेलला आपण PMS असं सुद्धा म्हणू शकतो, पोलन ग्रेन मदर सेल. मग ही जी पोलन ग्रेन मदर सेल आहे किंवा मायक्रोस्पोर मदर सेल आहे जी काय करते, मायक्रोस्पोर टेट्रॅड फॉर्म करते. ॲक्च्युली हे जे टेट्रॅड असतात ते कसे असतात, क्लस्टर फॉर्ममध्ये असतात. आणि क्लस्टर फॉर्ममधून हे काय होतात, सेपरेट होतात. आणि त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, पोलन ग्रेन. ओके, म्हणजे जे टेपेटम सेल्स आहेत ते कॅलेज एन्झाईम रिलीज करतात. अँड दिस कॅलेज एन्झाईम डिग्रेड ऑर द डायजेस्ट द कॅलोज. म्हणजे ह्याच्यामध्ये जो सेल वॉल आहे दॅट इज अ टेम्पररी सेल वॉल आपण म्हणतो त्याला, दॅट इज कॅलोज. मग हे जे कॅलोज आहे ते कॅलेज एन्झाईमने काय केलं जातं, डिग्रेड केलं जातं, डायजेस्ट केलं जातं. आणि मग हे पोलन ग्रेन काय होतात, सेपरेट होतात. बरोबर, मग हा जो पोलन ग्रेन आहे, बघा ह्या पोलन ग्रेनमध्ये काय काय आहे ते आपण पाहूया. तर पोलन ग्रेन तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले असणार. बरोबर, आय एम शुअर की तुम्ही सगळ्यांनी पोलन ग्रेन पाहिलेले आहेत. बरोबर, मी तर खूप वेळा पाहिलेले आहेत, कारण आपण जिथं राहतो तिथं हे जे पोलन ग्रेन आहेत ते काय असतात, सगळीकडे बघायला भेटतात. पण तुम्ही जर बघितलं नसेल तर काय करा, हिबिस्कस फ्लावर घ्या. बरोबर, हिबिस्कस फ्लावर म्हणजे काय तर जास्वंदाचं फूल. सगळ्यांकडे असतं जास्वंदाचं फूल. तर ते हिबिस्कस फ्लावर घेतलं तर तुम्ही हिबिस्कस फ्लावरचा जो अँथरचा भाग आहे, जे मॅच्युअर अँथर जर आपण बघितले तर मॅच्युअर अँथरवरती हे जे येलो कलरचे जे डॉटेड स्ट्रक्चर असतात ते डॉटेड स्ट्रक्चरला जर तुम्ही टच केला तर यू फील लॉट ऑफ येलोविश स्पोर ऑन युअर फिंगर, दॅट इज अ पोलन ग्रेन. बरोबर, आता हे जे पोलन ग्रेन आहेत ते तुम्ही कसे पाहणार, तर त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज असते. कशाची गरज आहे, मायक्रोस्कोपची. कारण ह्याचं जर तुम्ही साईज बघितली तर ती साईज अगदी मायक्रॉनमध्ये असते, जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. मग बघण्यासाठी काय करायचं, तर लॅबोरेटरीमध्ये आपण काय करतो, एक स्लाईड घ्यायची. बरोबर, त्या स्लाईडवर एक पाण्याचा काय घ्यायचा, वॉटर ड्रॉप घ्यायचा. आता हे जे वॉटर ड्रॉप आहे त्याच्यावरती जे तुमच्या बोटांना लागलेला जो काही येलोविश स्पोर्स आहेत ते तुम्ही काय करायचे, त्या वॉटर ड्रॉपवरती स्प्रिंकल करायचे. ज्यावेळी तुम्ही ते स्प्रिंकल कराल
कराल त्यावेळी काय होईल बघा, हे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते काय होतील, वॉटरमध्ये तुम्हाला दिसतील, बरोबर. मग हे जे वॉटरमध्ये दिसलेले जे पोलन ग्रेन आहे ते तुम्ही काय करायचे, मायक्रोस्कोप खाली बघायचं. ज्यावेळी तुम्ही ते मायक्रोस्कोप खाली बघाल, म्हणजे एखादा तुम्ही चांगला गुड काइंड ऑफ मायक्रोस्कोप जर वापरला तुम्ही, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, एक्सटर्नल स्ट्रक्चर, बरोबर. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. ॲक्च्युली हा जो पोलन ग्रेन आहे त्या पोलन ग्रेनमध्ये अगदी ब्युटिफुल काय दिसणार आहे तुम्हाला, त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर दिसेल, बरोबर. मग हे जे ब्युटिफुल स्ट्रक्चर आहे ते कसं असेल हे तुम्ही इमॅजिन करा. आपण डिस्क्रिप्शन ज्यावेळी बघू त्यावेळी तुमच्या डोळ्यात पुढे काय असली पाहिजे, ती मायक्रोस्कोप, आणि त्या मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही स्लाईड ऑब्झर्व करताय असं फील करा. ओके. मग हा जो पोलन ग्रेन आहे इज द फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाईट. बघा पोलन ग्रेनला आपण काय म्हणतोय, फर्स्ट सेल ऑफ अ मेल गॅमेटोफाईट. आता मेल गॅमेटोफाईट आणि मेल गॅमेट ह्याच्यामध्ये काय आहे, फरक आहे, लक्षात ठेवा. मेल गॅमेटोफाईट आणि मेल गॅमेटमध्ये काय आहे, फरक आहे. म्हणजे कोणताही गॅमेटोफाईट जो काय तयार करतो, गॅमेट फॉर्म करतो, बरोबर. म्हणजे गॅमेटोफाईट हे गॅमेट नाही आहे, तर तो काय करतो, गॅमेट तयार करतो. मग तो फिमेल गॅमेट असू देत किंवा मेल गॅमेटोफाईट असू देत, जो काय करेल, गॅमेट तयार करेल, बरोबर. पण हे जो पोलन ग्रेन आहे इज अ फर्स्ट सेल. आता ह्याला फर्स्ट सेल का म्हटलं आहे बघा, ॲक्च्युली ही जी पोलन ग्रेन आहे ह्याच्यामध्ये 2 मायटोसिस होतं, 2 मायटोसिस डिव्हिजन होतात. फर्स्ट मायटोसिस डिव्हिजनमध्ये काय होतं, हा जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन काय होतो, मायटोटिकली डिवाइड होऊन ह्याच्यामध्ये अनइक्वल डिव्हिजन होतं. म्हणजे लार्ज सेल होते त्याला व्हेजिटेटिव्ह सेल, आणि एक स्मॉल सेल तयार होते त्याला आपण काय म्हणतो, जनरेटिव्ह सेल. आता सेकंड मायटोसिस होतं, ते सेकंड मायटोसिस हे कशामध्ये होतं, जनरेटिव्ह सेलमध्ये. आणि जनरेटिव्ह सेलमध्ये काय होतं, 2 मेल गॅमेट तयार होतात. म्हणून आपण काय सांगितलं, ही जी पोलन ग्रेन आहे ती काय, फर्स्ट मेल गॅमेटोफाईट आहे, आणि सेकंड मेल गॅमेटोफाईट कोण असणार आहे, जनरेटिव्ह सेल, की जी काय तयार करेल, मेल गॅमेट तयार करेल. आलं लक्षात. मग याच्यामध्ये आपण काय पाहिलं, पोलन ग्रेन ही काय आहे, फर्स्ट सेल ऑफ अ मेल गॅमेटोफाईट. इट इज अ हॅप्लॉइड युनिसेल्युलर अँड युनिन्यूक्लिएट. बघा ही जी सेल आहे पोलन ग्रेन ती कशी आहे, हॅप्लॉइड आहे, कारण ती काय तयार झाली, डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेलपासून काय झालेली आहे, मिओसिस होऊन तयार झालेले, मिओसिस. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिओसिस ही काय आहे, रिडक्शनल डिव्हिजन आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार, हॅप्लॉइड सेल, बरोबर. म्हणजे पोलन ग्रेन ही काय आहे, हॅप्लॉइड सेल आहे, युनिसेल्युलर आहे, म्हणजे एक सिंगल सेल आहे, एक सिंगल न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझम आहे, बरोबर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेल म्हटलं की त्याच्यामध्ये काय येतं, सायटोप्लाझम, न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेन येतं. आता पोलन ग्रेनमध्ये काय वेगळं आहे, तर पोलन ग्रेनमध्ये 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहेत. त्याच्यातला आतला जो कव्हरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटाईन, त्याला काय म्हणणार आहे आपण, इंटाईन. आणि जो बाहेरचा कव्हर आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्झाईन. काय बोलतो, एक्झाईन. आलं लक्षात. असे 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहेत, बरोबर. आउटर मोस्ट कव्हरिंग दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्झाईन आणि इनर कॉल्ड ॲज अ इंटाईन. असे 2 कव्हरनी तयार झालेले आहे. बघा ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर द आउटर थिक लेअर इज कॉल्ड ॲज एक्झाईन. बाहेरचा जो थिक लेअर आहे तो काय आहे, एक्झाईन आहे. ते मे बी स्मूथ अँड स्पायनी. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर सगळेच पोलन ग्रेन सारखे नसतात, बरोबर. कारण त्यांच्या प्रत्येकांमध्ये एक्झाईन हे काय असतं, वेगळं असतं. त्याची साईज, शेप हा काय असतो, वेगवेगळा असतो, बरोबर. मग ह्याचा साईज, शेप हे काय राहतो, डिफरंट राहतो. मग आपण पोलन ग्रेन, ही पोलन ग्रेन तुम्हाला एक शब्द वाटतोय, त्याचं तुम्हाला थोडंसं डिस्क्रिप्शन दिलं की तुम्ही शिकल्यासारखं वाटतंय, पण पोलन ग्रेनमध्ये अभ्यास करण्यासारखं काय आहे, खूप सारं आहे. तर हा जो पोलन ग्रेन आहे तो कशामध्ये स्टडी केला जातो, पॅलिनॉलॉजीमध्ये. म्हणजे जर आपण बघितलं तर बायोलॉजीची एक ब्रांच आहे, जसं टॅक्झॉनॉमी आहे, सिस्टमॅटिक्स आहे, तसं हे पॅलेनॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये काय केला जातो, पोलन ग्रेनचा स्टडी केला जातो, बरोबर. पण जर आपण बघितलं तर सगळ्या सेलमध्ये, सगळ्या प्लांटमध्ये पोलन ग्रेन हे काय असतात, फ्लावरमध्ये सारखे नसतात, तर काय असतात, वेगवेगळे असतात, बरोबर. आणि मग स्टडी ऑफ पोलन ग्रेन दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅलिनोलॉजी, बरोबर. पॅलिनोलॉजी लक्षात ठेवा, पॅलिनोलॉजी. व्हॉट इज द पॅलिनोलॉजी, दॅट इज द स्टडी ऑफ पोलन ग्रेन. आता बघूयात आपण, ही जी आउटर मोस्ट लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज एक्झाईन. हे एक्झाईन काय आहेत, प्रत्येकामध्ये काय आहेत, वेगवेगळे आहेत. काहींमध्ये ते स्मूथ असतील, काहींमध्ये काय असतील, स्पायनी असतील. आपण हिबिस्कस फ्लावरचं जर आपण ऑब्झर्व करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पायनी
एक्झाईन बघायला भेटतील. बरोबर. एक्झाईन मेनली कंटेन द कॉम्प्लेक्स सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपॉलिनिन. बघा, स्पोरोपॉलिनिन हा वर्ड एकदम इम्पॉर्टंट आहे. स्पोरोपॉलिनिन. आता काय आहे हे स्पोरोपॉलिनिन? स्पोरोपॉलिनिन हा एक असा कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे, असा एक हार्ड सबस्टन्स आहे की जो कोणत्याही एन्झाईमनी ब्रेक होत नाही, किंवा कोणतंही अल्कलाईन मीडियम वापरलं तरी ब्रेक होत नाही, किंवा कोणतंही ॲसिडिक मीडियम वापरलं तरी काय होत नाही, ब्रेक होऊ शकत नाही. मग असं तुम्हाला वाटत असेल की टेम्परेचर इन्क्रीज करून जरी आपण ह्याला ब्रेक करायचं बघितलं तरीसुद्धा तो काय होत नाही, ब्रेक होत नाही. असा हा हार्ड सबस्टन्सनी काय तयार झालेला आहे, हा एक्झाईन तयार झालेला आहे. मग हा स्पोरोपॉलिनिन येतो कुठून? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टेपेटम सेल, जे टेपेटम सेल्स आहेत त्या टेपेटम सेल्स काय रिलीज करतात, स्पोरोपॉलिनिन रिलीज करतात. आणि हे जे स्पोरोपॉलिनिन आहे हे पोलन ग्रेनमध्ये काय करतं, आउटर वॉल तयार करतं. आणि दॅट आउटर थिक लेअर इज कॉल्ड ॲज अ एक्झाईन. आणि हे एक्झाईन कशाने झालं आहे, स्पोरोपॉलिनिन. हा स्पोरोपॉलिनिन काय आहे, हार्ड सबस्टन्स आहे की जो काय करतो, विच प्रोटेक्ट पोलन ग्रेन फ्रॉम फिजिकल अँड बायोलॉजिकल डिकॉम्पोजिशन. म्हणजे हा जो पोलन ग्रेन आहे ह्याचा जो वॉल आहे एक्झाईन, तो काय होत नाही रे, कुठल्याही सबस्टन्सनी ब्रेक होत नाही. याचा अर्थ तो काय करतो, त्याचं प्रोटेक्शन करतो. पोलन ग्रेनचं काय करणार आहे, प्रोटेक्शन. म्हणजे कुठलीही फिजिकल इंजुरी होणार नाही किंवा बायोलॉजिकल डिकॉम्पोजिशन, डिग्रेडेशन होणार नाही. म्हणून ॲज अ आपण लिव्हिंग फॉसिल म्हणून पण त्याचा स्टडी करू शकतो. बरोबर. म्हणून असं म्हटलं जातं की स्पोरोपॉलिनिन इज अ मोस्ट रेजिस्टंट इन लिव्हिंग वर्ल्ड. बघा, स्पोरोपॉलिनिन हे काय आहे, मोस्ट रेजिस्टंट आहे इन लिव्हिंग वर्ल्ड. कारण हा काय आहे, हार्ड सबस्टन्स आहे जो कोणत्याही एन्झाईमनी, कोणत्याही ॲसिडनी, अल्कलाईननी काय होत नाही, ब्रेक होत नाही. दॅट इज अ एक्झाईन. हा जो एक्झाईन आहे, लक्षात घ्या, हा जो एक्झाईन आहे एकदम हार्ड सबस्टन्स आहे, म्हणून तो काय आहे, डिसकंटिन्युअस आहे. बघा, डिसकंटिन्युअस का आहे, कारण का हा हार्ड सबस्टन्स आहे. पोलन ग्रेन जो आहे तो पोलन ग्रेनमध्ये काय आहे, सायटोप्लाझम आहे. मग सायटोप्लाझमला काय होते, बाहेरच्या सेलशी काय करावं लागतं, कम्युनिकेशन करावं लागतं. किंवा एखादा बाहेरचा प्रोडक्ट आतमध्ये घ्यायचं असेल किंवा आतला बाहेर द्यायचा असेल तर ही सेल कम्युनिकेशन कशी करणार, कारण एक्झाईन तर काय आहे, हार्ड आहे. तर बघा, एक्झाईन हे काय आहे, डिसकंटिन्युअस आहे. एक्झाईन हे काय आहे, डिसकंटिन्युअस. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक्झाईनमध्ये काय असतो, कंटिन्युअस नसतो, तर एक्झाईन हा काय असतो, एक्झाईनमध्ये काय असतात, गॅप असतो. बरोबर. एक्झाईनमध्ये काय आहे, गॅप आहे. आणि ह्या गॅपलाच काय म्हटलं जातं, जम्पोर. काय म्हणतात, जम्पोर. मग बघा, हा जो एक्झाईनचा पार्ट आहे तो एक्झाईनचा पार्ट इट इज लाईक अ सिमेंट कॉन्क्रीट वॉल. बरोबर. म्हणजे एक भिंत आहे. आणि हा जो जर्म पोर आहे तो एक दरवाजा आहे, गेट आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण एक्झाईन काय करतो, कुठलाही बाहेरचा सबस्टन्स आतमध्ये येऊन देणार नाही, आतला बाहेर जाऊन देणार नाही, कारण तो एका हार्ड सबस्टन्सनी तयार झालेला आहे, स्पोरोपॉलिनिननी. तो कोणत्याही सबस्टन्सनी काय होणार नाही, ब्रेक होणार नाही. मग ह्याला जर कम्युनिकेशन करायचं असेल, एखाद्या मटेरियलचं एक्सचेंज करायचं असेल तर काय करेल, तो कशाचा वापर करेल, तर जम्पोरचा. म्हणून जम्पोरला आपण काय म्हणतो, एंट्री गेट. ओके. आता हे जो एक्झाईन आहे त्याच्या आतमध्ये काय आहे, इंटाईन आहे. काय आहे, इंटाईन. दी इनर थिन डेलिकेट अँड स्मूथ लेअर इज कॉल्ड ॲज अ इंटाईन. त्याच्या आतमध्ये जो डेलिकेट लेअर आहे, थिन लेअर आहे, स्मूथ लेअर आहे, त्याला आपण काय म्हणतो, एंटाईन म्हणतो. हा जो एंटाईन आहे, जसं आपण एक्झाईन हा स्पोरोपॉलिनिनने तयार झाला असं सांगतो, तसा हा जो इंटाईन आहे हा इंटाईन सेल्युलोज आणि पेक्टिननी तयार झाला. हा एकदम पातळ थर आहे, एकदम पातळ लेअर आहे, ज्याच्या म्हणजे आपण त्याला आपण काय म्हणू शकतो, पडदा म्हणू शकतो. बरोबर. जो काय कोणीही काय होऊ शकतं, इझिली त्याच्यातून पास होतं. पण एक्झाईन इट इज अ लाईक अ वॉल. ओके. जम्पोर इट इज अ लाईक अ गेट ऑर द डोर. बरोबर. आणि जर आपण इंटाईन पाहिलं तर इट इज अ लाईक अ कर्टिन. बरोबर. म्हणजे ते पडद्यासारखं आहे, तुम्ही इझिली काय होता, कुठलंही सबस्टन्स पास होऊ शकतं. सायंटिफिक भाषेत म्हणायचं तर इट इज अ सेमी परमेएबल मेम्ब्रेन. बरोबर. मग आपण जर इथं बघितलं तर इथं तुम्ही जर्म पोर किती काढलेले, 3 जर्म पोर काढलेले आहेत. बरोबर. म्हणजे जर आपण बघितलं तर काही जे प्लांट आहेत, म्हणजे मोनोकॉटमध्ये जर आपण पाहिलं तर पोलन ग्रेन हॅव सिंगल जम्पोर. म्हणजे मोनोकॉटमध्ये सिंगल जम्पोर असेल तर त्याला आपण युनिपोरेट म्हणतोय. आणि ह्या जम्पोरमध्ये किती हे जे पोलन ग्रेनमध्ये किती जम्पोर आहे, 3. याचा अर्थ तो काय आहे, ट्रायपोरेट आहे. बरोबर. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. मग हा जो पोलन ग्रेन आहे तो काय होतो, जर्मिनेट होतो. बरोबर. आणि काय तयार करतो, मेल गॅमेटोफाइट तयार करतो. अँड दिस मेल गॅमेटोफाइट
फॉर्म 2 मेल गॅमेट्स, बरोबर. म्हणजे यामध्ये 2 मायटोसिस होतं. मग हा जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन काय होतो आता रेडी टू डिवाइड. हा जे स्ट्रक्चर आहे ते काय होतं आता डिवाइड होतं आणि डिवाइड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय होते मॅच्युरिटी ते म्हणजे डेव्हलपमेंट. जर आपण बघितली तर हे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आपण म्हणतो त्याला डेव्हलपमेंट बिफोर पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय तर जो हा पोलन ग्रेन आहे, आता हा जो पोलन ग्रेन तयार झालेला आहे तो काय होतो अँथरवरून काय होतो स्टिग्मावरती ट्रान्सफर होतो विथ द हेल्प ऑफ डिफरंट एजंट, बरोबर. हा अँथरवरून कुठं जाणार आहे स्टिग्मावरती, बरोबर. म्हणजे पॉलिनेशनच्या अगोदर तो कुठं आहे अँथरवरती आहे आणि पॉलिनेशनच्या नंतर तो कुठं आहे स्टिग्मावरती. म्हणजे इथं 2 इव्हेंटनी काय होतं त्याची डेव्हलपमेंट होते, 2 स्टेजमध्ये होते. डेव्हलपमेंट बिफोर पॉलिनेशन अँड डेव्हलपमेंट आफ्टर पॉलिनेशन. मग बिफोर पॉलिनेशन कुणामध्ये होणार आहे अँथरमध्ये, बरोबर. अँथरमध्ये होतं. मग अँथरमध्ये काय काय घडतं बघा. ॲक्च्युली मेल गॅमेटोफाइट हे जे मेल गॅमेटोफाइट आहे हे काय आहे प्रोड्यूस फ्रॉम द पोलन ग्रेन. हे कशापासून तयार झाले तर पोलन ग्रेन. आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये काय आहे एक्झाईन आहे, इंटाईन आहे, सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, व्हॅक्यूल आहे. हे सगळे पार्ट आपण ह्या पोलन ग्रेनमध्ये पाहिलं. मग हा जो मेल गॅमेटोफाइट आहे हा मेल गॅमेटोफाइट कशापासून तयार होतो तर हा पोलन ग्रेनपासून तयार होतो, बरोबर. मग दी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज एंडोस्पोरिक अँड मोनोस्पोरिक. बघा ह्याच्यामध्ये 2 वर्ड आहेत. एंडोस्पोरिक, एंडो दॅट इज इनसाइड आणि स्पोरिक दॅट इज अ स्पोर. म्हणजे ह्याच्यामध्ये गॅमेटोफाइट हे कशामध्ये तयार होतात इनसाइड द स्पोर. गॅमेटोफाइट आर डेव्हलप विदिन अ स्पोर. स्पोरमध्ये काय होतात डेव्हलप होतात म्हणून आपण त्याला काय म्हणतोय एंडोस्पोरिक. ओके. आणि मोनोस्पोरिक म्हणजे काय तर एका मेल गॅमेटोफाइटमधून काय तयार होतो एकच गॅमेट तयार होतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो मोनोस्पोरिक, बरोबर. इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेज दॅट इज डेव्हलपमेंट बिफोर पॉलिनेशन अँड डेव्हलपमेंट आफ्टर पॉलिनेशन. ओके. आता आपण 1 बाय 1 बघूया. द डेव्हलपमेंट बिफोर पॉलिनेशन हे कुठं होणार आहे तर अँथरमध्ये. आता अँथरमध्ये काय होतं जो पोलन ग्रेन आहे त्याचं न्यूक्लियसची साईज काय होते वाढते, बरोबर. द साईज ऑफ न्यूक्लियस ऑफ पोलन ग्रेन इज इन्क्रीज देन डिवाइड्स मायटोटिकली. बघा हा जो पोलन ग्रेन आहे त्या पोलन ग्रेनची ज्यावेळी साईज वाढते त्यावेळी काय होतं तो मायटोटिकली डिवाइड होतं. साईज का वाढते एखाद्या पोलन ग्रेनची साईज का वाढत असेल किंवा एखाद्या सेलची साईज का वाढते कारण तिला काय करायचं असतं डिव्हिजन करायचं असतं. मग कोणतीही डिव्हिजन करताना ही 2 स्टेपमध्ये करते. एक म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि दुसरं म्हणजे काय असणार आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस कॅरिओ दॅट इज अ न्यूक्लियस कायनेसिस दॅट इज अ फॉर्मेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ अ सायटोप्लाझम दॅट कॉल्ड ॲज अ सायटोकायनेसिस. मग पहिली स्टेप काय होतं कॅरिओकायनेसिस. मग कॅरिओकायनेसिसमध्ये काय तयार होणार न्यूक्लियसची साईज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. न्यूक्लियसची साईज का वाढते कारण ह्याच्यामध्ये जे क्रोमॅटिन मटेरियल आहे ते काय होतं डबल होतं, बरोबर. म्हणून न्यूक्लियसची साईज काय होते वाढते. आता इथं काय होतं बघा वेगळं काय होतं हा जो पोलन ग्रेन आहे ह्या पोलन ग्रेनमध्ये सेल डिव्हिजन होते, बरोबर. काय होतं सेल डिव्हिजन होते. ती कोणती डिव्हिजन होते मायटोटिकली डिवाइड होतात ही सेल. ही पोलन ग्रेन काय होते मायटोटिकली डिवाइड होते. पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस आणि नंतर सायटोकायनेसिस होतं. पण काय होतं ॲक्च्युली ह्या सेलमध्ये ह्याच्यामध्ये जे स्पिंडल फायबर असतात काय काम आहे रे स्पिंडल फायबरचं तर यू नो very well about the spindle fiber. The spindle fiber help to the distribution of chromosomes. क्रोमोझोमचं काय केलं जातं इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ अ स्पिंडल फायबर, बरोबर. मग आपण त्याला काय म्हणतोय मायटोसिस म्हणतो की ज्याच्यामध्ये काय केलं जातं इक्वल डिस्ट्रीब्युशन होते. पण जर आपण पाहिलं तर ही जी पोलन ग्रेन आहे ह्या पोलन ग्रेनमध्ये काय होतात असिमेट्रिकल काय होतात असिमेट्रिकल स्पिंडल फायबर तयार होतात. असिमेट्रिकल स्पिंडल फायबर. आता हे जे असिमेट्रिकल स्पिंडल फायबर आहेत
ते काय तयार करतील, असिमेट्रिकल सेल डिव्हिजन करतील, बरोबर. असिमेट्रिकल सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर बघा हा जो पोलन ग्रेन आहे, हा पोलन ग्रेन काय होतो, दोन अनइक्वल सेलमध्ये डिवाइड होतो, एक लार्ज सेल आणि दुसरी म्हणजे स्मॉल सेल, बरोबर. जी लार्ज सेल आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणतोय आणि जी स्मॉल सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, जनरेटिव्ह सेल. बघा, द साईज ऑफ न्यूक्लियस ऑफ पोलन ग्रेन इन्क्रीजेस देन डिवाइड मायटोटिकली टू प्रोड्यूस लार्ज व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल जनरेटिव्ह सेल. आता ही जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे त्याला आपण ट्यूब सेल सुद्धा म्हणतो, कारण दिस ट्यूब सेल, आता ही जी ट्यूब सेल आहे याला ट्यूब सेल का म्हटलं जातं, कारण पुढं जाऊन काय होते, ही पोलन ट्यूब होण्यासाठी काय होते, मदत करते. मग ही जी पोलन ट्यूब ह्या नावावरून काय म्हटलं जातं, ह्या व्हेजिटेटिव्ह सेलला ट्यूब सेल असं म्हटलं जातं. मग ही जी ट्यूब सेल आहे याच्यामध्ये लार्ज व्हॅक्यूल प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, रिझर्व फूड आहे, बरोबर. काय काय आहे बघा, लार्ज व्हॅक्यूल, न्यूक्लियस, सायटोप्लाझम अँड रिझर्व फूड. आता जनरेटिव्ह सेल जर आपण पाहिली तर ह्याच्यामध्ये लार्ज न्यूक्लियस आहे, बट लॅक ऑफ सायटोप्लाझम, लॅक ऑफ रिझर्व फूड मटेरियल, लॅक ऑफ व्हॅक्यूल, बरोबर. अशा प्रकारे काय आहे, ही जनरेटिव्ह सेल आहे. असं अनइक्वल काय होतं, डिव्हिजन होतो. मग आता ही पोलन ग्रेन काय झाली, टू सेल्ड स्टेजमध्ये आली, बरोबर. मग आता ही जी दिस टू सेल पोलन ग्रेन, म्हणजे ही जी टू सेल्ड पोलन ग्रेन आहे ती काय होते, ह्या अँथरमधून ट्रान्सफर होऊन स्टिग्मावरती जाते ड्युरिंग पॉलिनेशन. बघा, पॉलिनेशन म्हणजे काय, दी पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम द अँथर वॉल टू द स्टिग्मा, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन, बरोबर. पॉलिनेशनमध्ये काय होतं, हा जो पोलन ग्रेन आहे हा पोलन ग्रेन काय होतो, स्टिग्मावरती ट्रान्सफर होतो. आता सच टू सेल्ड पोलन ग्रेन अल्सो कॉल्ड ॲज यंग ऑर पार्शली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. हा जो आहे तो काय आहे, यंग आणि पार्शली डेव्हलप आहे. ह्याची कंप्लीट डेव्हलपमेंट कुठं होणार आहे, स्टिग्मावरती होणार आहे. मग ज्यावेळी आपण पाहतो तर ही व्हेजिटेटिव्ह सेल आहे ह्या पोलन ग्रेनमधली, ती कशी आहे, लार्ज आहे आणि त्यामुळं जी जनरेटिव्ह सेल आहे ती व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये फ्लोट होती असं दिसतं, बरोबर. काय होतं, ज्यावेळी ही व्हेजिटेटिव्ह सेलचा सायटोप्लाझम काय होतो, वाढतो, त्यावेळी काय होते, ही जनरेटिव्ह सेल काय होते, जी इंटाइन वॉल आहे त्याच्यापासून डिटॅच होते अँड इट फ्लोट ऑन द व्हेजिटेटिव्ह सेल, म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये ती काय होते, फ्लोट होते. दिस इज अ टू सेल्ड स्टेज पोलन ग्रेन. बघा, 60% जर आपण अँजिओस्पर्म पाहिलं तर त्यांच्यामध्ये टू सेल्ड काय आहे, ही पोलन ग्रेन आहे, बरोबर, टू सेल्ड पोलन ग्रेन. पण जर आपण 40% सेल बघितलं, 40% पोलन ग्रेन बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतात, 3 सेल असते. काय असते, 3 सेल. म्हणजे ह्याच्यामध्ये अँथरमध्येच काय होतं, कंप्लीट डेव्हलपमेंट होतं. मग जर आपण बघितले ही पोलन ग्रेन तर ह्याच्यामध्ये काय, व्हेजिटेटिव्ह सेल आणि ही जनरेटिव्ह सेल आहे ती काय होते, परत इथंच सेकंड डिव्हिजन करते, सेकंड मायटोटिकल डिव्हिजन करते आणि म्हणजेच ही पोलन ग्रेन ज्यावेळी स्टिग्मावरती ट्रान्सफर होते, बरोबर, त्यावेळी ही काय असते, कंप्लीट स्टेज तयार झालेली असते, बरोबर. ही पार्शली डेव्हलप असते का, नाहीतर म्हणून 40%मध्ये 3 सेल स्टेज असते पोलन ग्रेनची, तर 60% व्हेरी कॉमन जर आपण पाहिलं तर ती कशी असते, 2 सेल्ड स्टेज असते, हे पण लक्षात ठेवा. तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आफ्टर पॉलिनेशन ते कुणावरती असणार आहे, स्टिग्मावरती. तर स्टिग्मावरती आल्यानंतर काय होतं बघा, आफ्टर पॉलिनेशन द पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कार्पेलचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर कार्पेलमध्ये काय, स्टिग्मा आहे, लॉंग स्टाईल आहे आणि स्वॉलन काय आहे, ओव्हरी आहे आणि याच्या ओव्हरीच्या आतमध्ये काय आहेत, ओव्ह्यूल आहेत आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये एग तयार आहेत, बरोबर, एग फॉर्मेशन होतं. आता इथं ज्यावेळी पॉलिनेशन होतं म्हणजे आफ्टर पॉलिनेशन पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा, म्हणजे पोलन ग्रेन कुठे येतात, स्टिग्मावरती येतात. पहिल्यांदा पोलन ग्रेन ज्यावेळी स्टिग्मावरती येतात त्यावेळी स्टिग्मा काय करतो, त्या पोलन ग्रेनला रेकग्नाइज करतो आणि रेकग्नाइज झाला की तो काय करतो, आनंदाच्या भरात शुगरी सिक्रेशन रिलीज करतो. मग शुगरी सिक्रेशन रिलीज केल्यानंतर हा जो पोलन ग्रेन आहे ते शुगरी सिक्रेशन काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. मग शुगरी सिक्रेशन इतकं ॲब्सॉर्ब
करतो की त्याचा जो सायटोप्लाझम व्हॉल्यूम आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. ऑब्वियसली सायटोप्लाझम व्हॉल्यूम जर वाढला तर तो प्रेशर कुणावरती येणार आहे, इंटाईनवरती. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक्झाइन हे एकदम हार्ड स्ट्रक्चर आहे आणि इंटाईन एकदम काय आहे, स्मूथ स्ट्रक्चर आहे, बरोबर. मग हा जो इंटाईन आहे तो इंटाईन काय होतं बघा, आता सपोज हा इंटाईन आहे आणि ह्याच्यामध्ये वरती काय आहे, हे एक्झाइन आहे. आणि एक्झाइन जर तुम्ही पाहिलं तर एक्झाइन एकदम हार्ड आहे. आता हा सायटोप्लाझम व्हॉल्यूम वाढतो त्यावेळी काय होतो, हा जो इंटाईन आहे तो इंटाईन काय केला जातो, बाहेर ढकलला जातो. कारण ह्याच्यावर प्रेशर येतं ना, इंटाईनवरती प्रेशर आलं, मग इंटाईन एक्झाइन तर ब्रेक होऊ शकत नाही. मग एक्झाइन ब्रेक होत नाही, मग हा जो इंटाईन आहे तो काय होतो, कुठून तरी बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. मग तो एका जम्प पोरमधून काय होतो, बाहेर येतो आणि मग ट्यूबसारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, पोलन ट्यूब. आलं लक्षात कशामुळं पोलन ट्यूब तयार होतं. मग हा जो सायटोप्लाझम आहे, हा सायटोप्लाझम सगळा काय होतं, ह्या पोलन ट्यूबमध्ये शिफ्ट होतं. त्याच्याचबरोबर पोलन ट्यूबमध्ये कोण शिफ्ट होणार, न्यूक्लियस शिफ्ट होईल. देन ह्याच्यामध्ये जनरेटिव्ह सेल आहे ती काय होते, शिफ्ट होते. मग व्हेजिटेटिव्ह सेलचं सायटोप्लाझम सगळं कुठं शिफ्ट झालं, इकडे शिफ्ट झालं. मग ही काय होणार आहे, डिग्रेड होणार, डिजनरेट होणार, बरोबर. आणि इथं एक प्लग तयार होतो, बरोबर. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे काय आहे, इंटाईन आहे. इंटाईनवरती काय असतात, एक्झाइन आहेत, बरोबर. एक्झाइन, बरोबर. ही जी इंटाईन आहे ती काय होते, बाहेर येते, बरोबर. इंटाईन बाहेर आल्यानंतर इंटाईनमध्ये जो सायटोप्लाझम आहे तो काय होतं, पोलन ट्यूबमध्ये काय होतं, शिफ्ट होतं. त्याच्याबरोबर न्यूक्लियस शिफ्ट होतं, काय होतं, जनरेटिव्ह सेल शिफ्ट होते. आणि मग हा जो पोर्शन आहे जम्प पोरचा तो काय होतो, कॅलोस प्लगनी काय केला जातो, क्लोज होतो. कॅलोस प्लगनी काय केला जातो, क्लोज होतो, बरोबर. जेणेकरून हा जो सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम पुन्हा त्याचा काय होऊ नये, बॅकफ्लो होऊ नये म्हणून तिथं काय केलं जातं, कॅलोस प्लगनी ते ब्लॉक केलं जातं. मग काय होतं बघा, ही जी जनरेटिव्ह सेल आहे ती जनरेटिव्ह सेल काय करते, तो सायटोप्लाझम ॲब्सॉर्ब करते आणि ती सेकंड मायटोसिस डिव्हिजन करते. मग ही जी जनरेटिव्ह सेल आहे बघा, इंटाईन कम्स आउट थ्रू वन ऑफ द जम्प पोर इन द फॉर्म ऑफ अ पोलन ट्यूब. दिस पोलन ट्यूब ग्रूज टुवर्ड्स द स्टाईल, ओव्हरी थ्रू द स्टाईल. मग जर आपण बघितलं तर हा स्टिग्मा आहे आणि हे काय आहे, स्टाईल आहे. इथं पोलन ट्यूब तयार होतो. जेवढी स्टाईलची लेंथ असेल तेवढी पोलन ट्यूबची काय होते, लेंथ वाढत जाते आणि जी पोलन ट्यूब आहे ती कशी ग्रो होते, टुवर्ड्स ओव्ह्यूल. मग ओव्ह्यूलमध्ये काय असतात, फिमेल गॅमेटोफाईट आहे, बरोबर. म्हणजेच एग आहे. मग एक बरोबर काय होतं, ह्या मेल गॅमेटचं काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. मग जनरेटिव्ह सेल जे आहे पोलन ट्यूबमधले त्याच्यामध्ये काय होतं, सेकंड मायटोसिस होतं आणि त्याच्यामध्ये नॉन मोटाईल हॅप्लॉइड मेल गॅमेट तयार होतात. मग जनरेटिव्ह सेल डिवाइड होते. मग जनरेटिव्ह सेल डिवाइड झाल्यानंतर पोलन ट्यूब विथ सायटोप्लाझम, टू मेल गॅमेट. आता पोलन ट्यूबमध्ये काय काय झालं सांगा, काय काय राहिलं, सायटोप्लाझम आहे, मेल गॅमेट आहे, ट्यूब न्यूक्लियस आहे. ह्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे आता, मेल गॅमेटोफाईट म्हणणार, बरोबर. आता इट इज हायली रिड्यूस स्ट्रक्चर हॅविंग थिन सायटोप्लाझम अँड डिजनरेटिंग स्टराईल व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. आता काय होतं, जसं जसं ते पुढं जाईल तसं म्हणजे जशी ह्या पोलन ट्यूबची ग्रोथ होत जाईल तसे जे न्यूक्लियस आहे, जे सायटोप्लाझम आहे ते काय होत जाईल, डिजनरेट होत जाईल आणि फक्त कोण राहील, मेल गॅमेटोफाईट राहील. मग आता इथे लक्षात येते की हा पोलन ग्रेन आहे, हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ते त्याची डेव्हलपमेंट कुठं होते तर बिफोर पॉलिनेशन, म्हणजेच कुठं होणार आहे, अँथरमध्ये. ही सगळी डेव्हलपमेंट कुठं होते, अँथरमध्ये होते. मग अँथरमध्ये काय होतं बघा, हा यंग पोलन ग्रेन आहे ज्याच्यामध्ये काय एक्झाइन आहे, इंटाईन आहे, न्यूक्लियस आहे. आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर याच्यामध्ये असं दिसतंय बघा, हा जो पार्ट आहे दिस इज एक्झाइन and this is intine, this one is nucleus, cytoplasm, बरोबर. हा जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, मायक्रोस्पोर. आता ह्याच्यामध्ये काय होतं, मायटोसिस होणार आहे. काय होणार आहे, मायटोसिस. मग सांगितलं की ह्याच्यामध्ये अनइक्वल असिमेट्रिकल काय तयार होतात, स्पिंडल फायबर तयार होतात. ह्याच्यामध्ये असिमेट्रिकल स्पिंडल फायबर तयार झाल्यामुळे इथं ही जी पोलन ग्रेन आहे किंवा मायक्रोस्पोर आहे ती काय होते, दोन सेलमध्ये, अनइक्वल सेलमध्ये डिवाइड होते. मग ही जी लार्ज सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह सेल, आणि ही जी स्मॉल सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, जनरेटिव्ह सेल,
बरोबर. मग व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय आहे, लार्ज सायटोप्लाझम आहे, व्हॅक्यूल आहेत. पण जनरेटिव्ह सेलमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त लार्ज न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम कमी आहे आणि व्हॅक्यूल आणि रिझर्व फूड मटेरियल टोटली काय आहे, ॲब्सेंट आहे. मग ही जी 2 सेल्ड स्टेज असलेली जी पोलन ग्रेन आहे ती काय होते, स्टिग्मावरती शिफ्ट होते. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहेत हे कुठं होतं तर अँथरमध्ये, म्हणजे जी मायक्रोस्पोर आहे त्याच्यामध्ये मायटोसिस होतं आणि मायटोसिस होऊन काय तयार होते, अनइक्वल सेल डिव्हिजन तयार होते, दॅट इज व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. मग हा जो अँथर आहे, जो पार्शली डेव्हलप झालेला अँथर ही पोलन ग्रेन आहे, तो अँथर वॉलमधून कुठं येणार आहे, पॉलिनेशनच्या मदतीने तो कुठं जाईल तर स्टिग्मावरती. बघा हा जो पोर्शन आहे, हा जो सेल आहे ती कुठं गेलेली आहे, स्टिग्मावरती. मग स्टिग्मावरती गेल्यानंतर पहिल्यांदा काय होईल, ही सेल काय करेल, स्टिग्मावरती काय करणार आहे, शुगरी सिक्रेशन ॲब्सॉर्ब करेल. बरोबर. मग शुगरी सिक्रेशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. आणि सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे ते सगळं प्रेशर कुणावरती येणार आहे, या इंटाईनवरती येणार आहे. बघा हा एक्झाईनचा पोर्शन आहे आणि हा इंटाईनचा पोर्शन आहे. मग हे इंटाईनवरती काय होणार आहे, ह्या सायटोप्लाझमचं प्रेशर येईल आणि दीज इंटाईन आर काय होणार आहे, ट्राय टू पुश द इंटाईन इंटू द जम्पोर. मग जम्पोरमधून ते इंटाईन काय होईल, पुश होण्यासाठी मदत करेल, म्हणजे प्रेशर येईल त्याच्यावरती. मग ते बाहेर पडण्याची ही करेल. मग बाहेर पडताना त्याच्यामध्ये जो सायटोप्लाझम आहे व्हेजिटेटिव्ह सेलमधला, तो सगळा सायटोप्लाझम कशामध्ये शिफ्ट होईल, ह्या पोलन ट्यूबमध्ये शिफ्ट होईल. याला आपण पोलन ट्यूब म्हणतोय. आणि जे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे, व्हेजिटेटिव्ह सेलचं न्यूक्लियस आहे ते सुद्धा शिफ्ट होईल आणि जनरेटिव्ह सेलसुद्धा काय होईल, शिफ्ट होईल. बरोबर. आता ही जनरेटिव्ह सेल शिफ्ट झाल्यानंतर काय होतं बघा, ही जनरेटिव्ह सेल शिफ्ट झाल्यानंतर हा जो पोर्शन आहे तो कॅलोज प्लगनी काय केला जातो, क्लोज केला जातो. याच्यामध्ये काय आहे, कॅलोज प्लग आहे आणि ह्या कॅलोज प्लगनी काय केला जातो, हा जो पोर्शन आहे तो क्लोज केला जातो, जेणेकरून हा सायटोप्लाझम पुन्हा काय होऊ नये, ह्याच्यामध्ये येऊ नये. म्हणून हा जो सायटोप्लाझम आहे तो इथंच काय केला जातो, क्लोज केला जातो. बरोबर. विथ द हेल्प ऑफ कॅलोज प्लग. मग ही जी जनरेटिव्ह सेल आहे ती काय होते, इथे डिवाइड होते. बरोबर. जनरेटिव्ह सेल काय होते, डिवाइड होते अँड द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. बरोबर. काय तयार होतात, मेल गॅमेट तयार होतात. मग इथं आपण बघू शकतो की इथं काय तयार झालं, 2 मेल गॅमेट आणि ट्यूब न्यूक्लियस तयार झाले. नंतर काय होतं, हे ट्यूब न्यूक्लियस काय होतं, डिजनरेट होतं आणि फक्त 2 मेल गॅमेट राहतात. मग बघा हे जी स्टाईल आहे, स्टाईल, ती स्टाईलमधून काय होते, ही पोलन ट्यूब पास होते आणि पोलन ट्यूब पास, जेवढी स्टाईल मोठी तेवढीच काय होते, पोलन ट्यूब पास होते. म्हणजे जिथं ओव्ह्यूल असेल त्या ओव्ह्यूलमध्ये काय होते, ती पोलन ट्यूब आत जाते आणि हे जे मेल गॅमेट आहे ते काय केले जातात, रिलीज केले जातात. मग बघा हा जो अँजिओस्पर्म डिव्हिजन आहे, त्या अँजिओस्पर्म डिव्हिजनमध्ये काय फेनॉमेन आहे की त्याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन होतं. काय होतं, डबल फर्टिलायझेशन. आता व्हॉट इज द डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर इथं 2 मेल गॅमेट तयार होतात. जो फर्स्ट मेल गॅमेट आहे तो फर्स्ट मेल गॅमेट काय होतो, एक सेल बरोबर, म्हणजे फिमेल गॅमेटोफाईटमध्ये फिमेल गॅमेट तयार होतं, त्याला आपण एग म्हणतोय. आणि ह्या एग बरोबर हे फर्स्ट मेल गॅमेट काय होतं, फ्यूज होतं आणि एम्ब्रियो फॉर्म होतो. बरोबर. एम्ब्रियो दॅट इज झायगोट तयार होतो. बरोबर. आणि जो सेकंड मेल गॅमेट आहे तो सेकंड मेल गॅमेट काय होतो, सेकंडरी न्यूक्लियर बरोबर फ्यूज होतो आणि त्याच्यामध्ये काय तयार होतो, एंडोस्पोर तयार होतो आणि यालाच आपण काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन. ओके. आपण परत एकदा बघूयात काय काय आहे ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट. जर आपण पाहिलं तर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन आपण बघितलं. पोलन ग्रेनमध्ये एक्झाईन आहे, एंटाईन आहे. नंतर एक्झाईन, एंटाईन हे काय आहेत, हार्ड आणि काय आहे, एक्झाईन हे हार्ड सबस्टन्सने तयार झाले स्पोरोपॉलिनिननी, तर इंटाईन हे काय आहे, सेल्युलोज आणि पेक्टिननी तयार झालेलं आहे. मग हे जे पोलन ग्रेन आहे ती काय होती, 2 सेल स्टेजमध्ये जाते, दॅट इज व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी सेल आहे ती जनरेटिव्ह सेल. मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन काय होतं, डेव्हलपमेंट बिफोर पॉलिनेशन आणि आफ्टर पॉलिनेशन हे आपण बघितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे डेव्हलपमेंट होती ह्या विथ द हेल्प ऑफ आपण डायग्राम पाहिलेला आहे. तर बघा हे स्ट्रक्चर समजून घ्या व्यवस्थित, परत एकदा रिवाईज करा, सारखं लेक्चर बघू शकता तुम्ही डाउनलोड केल्यानंतर. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तरीसुद्धा ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.